नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की जी मागची भरती होती ती आता संपुष्टात आलेली आहे. त्यासोबतच शैक्षणिक पात्रता सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आणि रिक्त जागा किती आहेत त्याचीही थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहे. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोन पुस्तकांचा समावेश आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता. तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. यामध्ये पहा विद्यार्थ्यांनो, सर्वात प्रथम आपण जी काही शेवटची भरती होती त्याबाबत बघणार आहोत. शेवटची जी भरती होती गट क आणि गट ड संदर्भात आलेली जाहिरात होती. मोठी भरती आलेली होती, पण ती 2023 ची होती. तर त्याचं काय झालं, त्याची जी मुदतवाढ होती इथे पहा. त्यानुसार आपणास कळवण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील विविध संवर्गातील सदर भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती दिल्यानंतर आणि राजीनामा रुजू न होणे या कारणामुळे रिक्त राहिलेल्या गट क मधील 136 व गट ड मधील 53 अशा एकूण 189 रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूचीची विधी ग्राह्यता 16/2/2025 पासून पुढे 9 महिने म्हणजे 16/11/2025 पर्यंत एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देत आहे. तरी त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होईल, याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. म्हणजे काय झालं होतं, निवड यादी लागलेली होती, भरती आली, त्याची मुलांनी परीक्षा दिली, परीक्षेमध्ये विद्यार्थी पास झाले, काही विद्यार्थ्यांची निवड झाली, काही विद्यार्थी वेटिंग लिस्टवर होते आणि जी काही निवड सूची होती किंवा वेटिंग सूची होती त्यामधून आता उमेदवार जर घ्यायचे असतील किंवा उमेदवारांना जर नियुक्ती द्यायची असेल तर त्याची मुदत अगोदर 16 फेब्रुवारी पर्यंत होती 2025 पर्यंत. नंतर ती वाढवून देण्यात आली होती आणि त्याची मुदत होती 16/11/2025 म्हणजे 16 नोव्हेंबर. आता 16 नोव्हेंबर ही तारीख गेलेली आहे आणि ती जी यादी होती त्याची मुदत सुद्धा संपली. म्हणून आता नवीन भरती जर शासनाला करायची असेल किंवा नवीन कर्मचाऱ्यांची गरज असेल तर नवीनच जाहिरात त्यासाठी काढावी लागणार आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसतंय की लवकरच भरती जी आहे ती येऊ शकते. सध्या आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपल्याबरोबर आरोग्य विभागाची जाहिरात आपल्याला दिसेल. मग नेमक्या जागा रिक्त किती आहेत, तर आतापर्यंत आपल्याकडे विविध माहिती आलेली आहे. त्यापैकी साधारणतः 2500च्या आसपास जागा रिक्त आहे. काही ठिकाणी 2400 पदे सांगण्यात येत आहे, काही ठिकाणी 2500 पदे सांगण्यात येत आहे. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्झॅक्ट पदे किती आहेत त्याचा आढावा त्यांनी घेणे सुरू केलेले आहे. जेव्हा पदांची माहिती समोर येईल तेव्हा आपल्याला समजेल. काही ठिकाणी जे आहेत ते जिल्हा रुग्णालय जे असतात त्यांची माहिती प्रसिद्ध झाली, जसं की हिंगोली जिल्हा रुग्णालयाची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आरोग्य सेवकची जी काही पदं आहेत त्यांची सुद्धा माहिती प्रसिद्ध करण्यात आली. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2500च्या आसपास पदे आहेत आणि एकूण पदे जर पाहिले संपूर्ण गट क आणि गट ड चे तर 4000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. म्हणून साधारणतः जी भरती आहे ती 2000च्या आसपास होण्याची शक्यता आहे. हे झालं पदांच्या बाबतीत. आता जाऊया आपण शैक्षणिक पात्रतेकडे. कारण की जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र असणं गरजेचे आहे. मग गट क मधले अशी भरपूर सारे पदं आहेत की ज्यासाठी पात्रता काही टेक्निकल लागते, काही ठिकाणी प्लेन पात्रता सुद्धा चालत असते. आता जाऊया आपण आपल्या पात्रतेकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पद आणि त्या संबंधात असलेली शैक्षणिक पात्रता बघणार आहोत. म्हणजे जर जाहिरात आली आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असला तर त्यासाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे यावरून तुम्हाला समजेल. आता सर्वात प्रथम पहिलं जे पद आहे ते गृह वस्त्रपाल किंवा वस्त्रपाल हे पद आहे. यासाठी जर आपण पाहिलं तर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे आणि प्रिव्हियस एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक सांगितलेलं आहे 12वी पास, दुसरं सांगितलेलं आहे एक्सपिरियन्स असणं आवश्यक. नंतर पहा, पद आहे भंडार नि वस्त्रपाल. यासाठी सुद्धा सेकंडरी स्कूल ऑफ एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड जे काही आहे आपलं महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड त्याबाबत त्यांनी उल्लेख केलेला आहे. दुसरं, मराठी टायपिंग यामध्ये असणं गरजेचं आहे, 30 शब्द प्रति मिनिट. आणि त्यासोबतच प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन अकाउंट्स मॅटर फॉर ॲटलिस्ट 1 इयर. एका वर्षाचा अनुभव तुम्हाला भंडारनी वस्त्रपाल या पदासाठी लागणार आहे. पण कोणता अनुभव? इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट किंवा त्याच्याशी संबंधित ज्या काही संस्था असतात त्यामध्ये तुम्हाला एका वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 12वी पास तुम्ही असणं गरजेचं आहे आणि टायपिंग जर आपण पाहिली तर 30 शब्द प्रति मिनिट मराठीची 30ची टायपिंग तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ह्या ज्या आहेत क्वालिफिकेशन भंडार नि वस्त्रपाल या पदासाठी सांगितलेलं आहे. नंतर पहा, प्रयोगशाळा वैज्ञानिक हे जे पद आहे यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितली. आता तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. प्रत्येक पदाची पात्रता जर आपण पाहत बसलो तर हा व्हिडिओ
व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ती ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता पहा एक एक आपण पद बघतोय, त्याची पात्रता तुम्ही बाजूला दिलेली आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीचं पद आहे. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीचं पद आहे पुन्हा. नंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक. नंतर पुढे जर आपण पाहिलं तर किरण तंत्रज्ञ. त्यानंतर रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर. नंतर आहे आहार तज्ज्ञ म्हणजे डायटिशियन. नंतर आहे ECG तंत्रज्ञ. त्यानंतर दंत यांत्रिकी. नंतर पहा डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका. अधिपरिचारिका खाजगी 50%. त्यानंतर आहे दूरध्वनी चालक. नंतर आहे वाहन चालक, शिंपी. पुढचं पद आहे नळ कारागीर, सुतार, नेत्र चिकित्सा अधिकारी. नंतर मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, भौतिक उपचार तज्ज्ञ, व्यवसायोपचार तज्ज्ञ. त्यानंतर समुपदेष्टा, रासायनिक सहाय्यक, अणुजीव 6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अवैद्यकीय सहाय्यक, वार्डन किंवा गृहपाल, अभिलेखापाल, आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर. त्यानंतर वीजतंत्री, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, दंत आरोग्य, सांख्यिकी अन्वेषक. नंतर कार्यनिर्देशक, सेवा अभियंता आहे. त्यानंतर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक, क्षकिरण सहाय्यक. त्यानंतर ECG तंत्रज्ञ आहे, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ आहे आणि आरोग्य निरीक्षक. ग्रंथपाल आहे, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक आहे, वीजतंत्री आहे, मोल्ड तंत्रज्ञ आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि कनिष्ठ अवीक्षक. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही पदं होती ती संपूर्ण पदे आपण या ठिकाणी पाहिली. शैक्षणिक पात्रता बाजूच्या रकान्यामध्ये दिलेली आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. त्यानंतर आता नेमक्या कोणत्या पदाच्या किती जागा येतात हे आपल्याला आफ्टर जाहिरात कळणार आहे. म्हणजे जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश होईल त्यानंतर आपल्याला समजेल की यापैकी कोणत्या पोस्टच्या जाहिराती येतात. साधारणतः आरोग्यसेवक झालं, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी झालं, त्यानंतर फार्मसी ऑफिसर झालं, एक्सरे टेक्निशियन झालं. ही पदे हमखास जेव्हा जेव्हा जाहिरात येत असते त्यावेळी आपल्याला दिसते. यानंतर जे काही इतर पदे आहेत त्यांच्या जागा ह्या कमी जास्त होताना आपल्याला दिसतात. स्टेनोग्राफरची सुद्धा पदे यामध्ये येऊ शकतात आणि आरोग्यसेवक जी काही महिला आहे त्यांची पदे सुद्धा आगामी काळातील भरतीमध्ये येऊ शकतात. आणि जास्तीत जास्त पदे ही गट ड ची असतात, जी की 10वीच्या बेसिसवर भरल्या जातात. तर अशा पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही पदे होती त्यांची माहिती आपण बघितली. त्यानंतर जी लास्ट भरती होती त्याची मुदत संपली, आपण त्याची सुद्धा माहिती पाहिली. आणि पदांसाठी जे काही क्वालिफिकेशन आहे त्याची माहिती सुद्धा पाहिलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा आपण त्यावर एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. आणि जर काही या संदर्भात अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे, म्हणून टेलिग्रामला अवश्य तुम्ही जॉईन करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता.